आज आपण पाहणार आहोत काय तर लिव्हिंग बर्ड्स जो आपण सुरू केला होता लेसन तोच लेसन त्याचा पुढचा पार्ट शिकणार आहोत. राईट, पार्ट 2. याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की क्लासिफिकेशन. आपण आतापर्यंत पाहिलं ते क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स, ऑर्गॅनिझम. राईट. आता हे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, सजीव आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन कोणी केलं, कोणाची पद्धत जास्त फेमस आहे, क्लासिफिकेशन का करावं लागलं, वगैरे 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 आपण सर्व प्रॅक्टिस केली. राईट. आपलं आता बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय? अतिशय सूक्ष्मजीव. अतिशय सूक्ष्मजीव. तर यामध्ये आपण पाहूया. बघा, along the living organisms, microorganisms are largest in number. ह्या पृथ्वीवरती किंवा ह्या आपल्याला जितके माहित आहेत आतापर्यंत त्यांच्यामध्ये जितके ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव आहेत, त्यांच्यापैकी सर्वात जास्त संख्या ही जी आहे ही आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची, म्हणजेच सूक्ष्म जीवजंतूंची. राईट. आणि म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन खूप महत्वाचं ठरतं. ज्यांचा नंबर मोठा त्याचं क्लासिफिकेशन गरजेचं, कारण क्लासिफिकेशन नाही झालं तर त्यांचा अभ्यास करणं अवघड आहे. म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन कोणत्या पद्धतीने करतात, कसं करतात तर पाहूया आपण. मायक्रो ऑर्गॅनिझम, द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, मायक्रोब्स, सूक्ष्म जीवांचं क्लासिफिकेशन बघतोय आपण. तर ते पाहूया आपण. तर काय आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स? याच्यामध्ये सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे दोन मुख्य प्रकार पडतात, दोन मेन टाइप्स आहेत. एक आहे प्रोकॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स, आणि दुसरा आहे युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला पाहिलेलं की आदी केंद्रकी, आणि युकॅरियोट्स म्हणजे दृश्य केंद्रकी. आता हे आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय की यांना निश्चित असं केंद्र नसतं, न्यूक्लियस नसतं. आपण पाहिलं न्यूक्लियस म्हणजे काय तर केंद्र, केंद्रक नसतं प्रोकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, त्याला केंद्रक पण असतं, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, आणि वेगवेगळे ऑर्गॅनेल्स, ऑर्गॅनेल्स म्हणजे वेगवेगळे पेशींचे अवयव, सेल ऑर्गॅनेल्स असतात, त्यांना युकॅरियोटिक्स म्हणतात. लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक्स मध्ये लक्षात ठेवा दोन मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये दोन मुख्य प्रकार पडतात. एक आहे प्रोकॅरियोटिक, दुसरा आहे युकॅरियोटिक किंवा प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया येतात. राईट, दोज आर सिंगल सेल, युनिसेल्युलर. आणि युकॅरियोट्स मध्ये प्रोटिस्टा, फंगी अँड अल्गी. काही लोक त्याचा अल्गी पण उच्चार करतात, काही लोक अल्जी उच्चार करतात, अल्जी. राईट. अशा पद्धतीने याचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं. लक्षात ठेवा, प्रोकॅरियोट्स मध्ये एकच टाइप आहे, दॅट इज बॅक्टेरिया. फक्त बॅक्टेरिया प्रोकॅरियोट मध्ये येतात. युकॅरियोट्स मध्ये प्रोटिस्टा, आपण प्रोटिस्टा किंगडम पाहिली, ते तुम्ही लर्नही केलंय. आज मी तुम्हाला देणार आहे प्रश्न त्याच्यावरती. प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी अँड अल्जी. राईट, असे तीन टाइप्स त्याचे पडतात. आता हा जो चार्ट आहे हा महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट चार्ट आहे, आपल्याला लक्षात पाहिजे, खूप चांगला लक्षात पाहिजे. दिस इज इम्पॉर्टंट, म्हणून व्यवस्थित हे करा. पुढचा पाठ आहे, आता आपण एक 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 एकेकाला पाहूया. राईट, एकेकाला पाहूया आपण. आता सर्वात आधी आपण पाहतो आहोत बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया जे आहेत त्याच्यामध्ये साईज, आता साईज समजून घेणं महत्वाचं आहे की कोणत्या साईजला काय म्हणतात. पहा, 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचा साइन पहा, यू आहे, यू, आणि त्या यूच्या खाली असं हे आहे, म्हणजेच असं यू, याला मायक्रोचं साइन आहे. हे लक्षात ठेवा, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. हे मी पुन्हा पुन्हा नंतर रिपीट करणार नाहीये. राईट, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आणि हे नेहमी नेहमी येणार आहे, नेहमी नेहमी येणार आहे. 8th ला पण येणार, 9th ला, 10th ला, त्याच्या पुढे तुम्ही सायन्स शिकाल तिथे जिथे जिथे
सायन्सचा पार्ट येईल तिथे घेणार आहे यू, आणि त्याला या साईडला अशी एक लेफ्ट हँड साईडला अशी छोटीशी दांडी असते किंवा रेषा असते, वाकडी तिरपी गोलाकार, राईट, वक्राकार. सो त्याला म्हणतात मायक्रो. तो मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻6 मायक्रोमीटर. हे पाठ करायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻6 मायक्रोमीटर. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितात मायक्रोमीटर. त्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू नॅनोमीटर. नॅनोमीटर हे मायक्रोमीटर पेक्षा लहान असतं, छोटं माप आहे. तर 10⁻9 मायक्रोमीटर, त्याला NM म्हणतात, नॅनोमीटर्स. लक्षात ठेवा, 10⁻9 नॅनोमीटर. हे पाठ असायला पाहिजे तुमचं, आणि पाठच करायचं आहे. फाईन. आता ह्या बॅक्टेरिया, जी वेगवेगळ्या बॅक्टेरिया जे आहे, बॅक्टेरिया जे आहेत त्यांची साईज दिलेली बघा. हा MM नाहीये, तर हा U आहे. U मीन्स मायक्रोमीटर. साईज, आता बॅक्टेरिया जे असते यांची साईज 1 मायक्रोमीटर पासून ते 10 मायक्रोमीटर पर्यंत असते. 1 मायक्रोमीटर पासून ते 10 मायक्रोमीटर पर्यंत असते. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, 1 मीटर म्हणजे 10⁻6 मायक्रोमीटर आहे. इथे अतिशय छोटे, अतिशय 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर म्हणजे अतिशय छोटे झाले. अतिशय म्हणजे अतिशय छोटे झाले. कधीही साध्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकत नाही. आणि जी टेलिस्कोप म्हणतो आपण, काय सूक्ष्मदर्शक म्हणजेच काय, राईट, मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो, परंतु मायक्रोस्कोप वर आपल्याला तेवढी स्ट्रॉंग लागते, खूप पॉवरफुल मायक्रोस्कोप लागते, इतकेही छोटे असतात यांचं निरीक्षण करण्यासाठी. आता यांची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, यांची वैशिष्ट्य आहेत. काय, बॅक्टेरिया ही युनिसेल्युलर असतात, आणि हे ऑर्गॅनिझम्स काय असतात, पॅरासायटिक किंवा इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय, इंडिपेंडंट पॅरासाइट. आणि पॅरासायटिक म्हणजे काय, दुसऱ्या कशावर तरी जगणारे, कुठल्या तरी कुजलेल्या गोष्टी वगैरे, पॅरासाइट्स. पहा, बॅक्टेरिया ही युनिसेल्युलर असतात, इंडिपेंडंट असतात, पॅरासायटिक ऑर्गॅनिझम असतात, म्हणजे परजीवी, इतरांवरती अवलंबून असलेले. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. आता हे बॅक्टेरिया एकत्र येऊन मोठी वसाहत, कॉलनी म्हणजे खूप असे सारे एकत्र येतात आणि मोठी वसाहत, कॉलनी तयार करतात बॅक्टेरिया. हे त्यांची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनल्स आर ऍब्सेंट. आपण आताच पाहिलं, प्रोकॅरियोटिक मध्ये काय, त्याच्यामध्ये न्यूक्लियस किंवा ऑर्गेनल्स नसतात. ऑर्गेनल्स म्हणजेच अवयव. सेल ऑर्गेनल्स म्हणजे सेल जे पेशी अवयव जे असतात, पेशी अंगके, ते नसतात याच्यामध्ये. याला एकच सेल असतं, प्रोकॅरियोटिक सेल असतं. त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक का म्हणतात, कारण ह्याला न्यूक्लियस किंवा ऑर्गेनल्स नसतात, सेल ऑर्गेनल्स नसतात, राईट. त्याच्यानंतर याचं पुढचं वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. आता हे काय करतात, यांच्यामध्ये जेव्हा नवीन बॅक्टेरिया तयार होतात, ते कसे तयार होतात, समजा एक बॅक्टेरिया, आता समजा आता इथे आपण पाहूया, इथे हा बॅक्टेरिया समजा बॅसिलस, बरोबर, राईट, हा बॅसिलस हा बॅक्टेरिया. तर ह्या बॅक्टेरिया, हा बॅसिलस जो आहे, याचे 2 भाग होणार, आणि लगेच 2 भाग, 3 भाग, 4 भाग, इतर अनेक भाग, राईट, असे त्यांचे भाग होणार, आणि त्याच्यापासून नवीन प्राणी, नवीन बॅक्टेरिया तयार होणार, त्याच जातीचा नवीन बॅक्टेरिया तयार होणार. याच्यामध्ये एकदम सिंपल आहे, डिव्हिजन होतं त्यांच्यामध्ये. काय, बायनरी फिजन, म्हणजे त्यांचे 2 भाग होते. जसं आता बॅसिलस आहे, त्याचे 2 भाग झाले, 2 बॅक्टेरिया तयार झाले. आणि त्याच्यामुळे काय होतं, अशा पद्धतीने ते पटापट विभाजन होऊन किंवा डिव्हिजन होऊन त्यांचं फार पटापट वाढतात बॅक्टेरिया, राईट. बघा, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे जर त्यांना वातावरण चांगलं मिळालं, चांगलं वातावरण जर मिळालं, तर ते इतके फास्ट त्यांची संख्या वाढते की 20 मिनिटात त्यांची संख्या जर 2 लाख असेल तर त्याचे डबल म्हणजे 4 लाख होऊ शकते, फक्त 20 मिनिट्स मध्ये.
जर त्यांना प्रॉपर चांगलं वातावरण किंवा फेवरेबल कंडिशन्स मिळाले तर, अनुकूल वातावरण मिळालं तर. तर याच्यावरती क्वेश्चन आहे, एक्सप्लेन बॅक्टेरिया. किंवा डेफिनेशन्स मध्ये सुद्धा येऊ शकते, बॅक्टेरियाची डेफिनेशन द्या. तर ह्या पद्धतीने हे याचं आन्सर आहे. राईट. ओके. दुसरं, इथे काही बॅक्टेरिया आहेत, याला कोकस म्हणतात. दिस इज कोकस, दिस इज कोकोबॅसिलस, दिस इज बॅसिलस, दिस इज विब्रियो, किंवा दिस इज कॉल्ड कॉमा शेप. हे कॉमा शेप आहे. आपला जो कॉमा असतो ना, आपण कॉमा काढतो, या कॉमा सारखा शेप आहे याला, बरोबर, विब्रियो. आणि हे आहे स्पिरिलम. हे जे आहे हे आहे स्पिरिलम. सो याच्यावरती प्रश्न आहे, याचा अभ्यास करायचा, लर्न करून ठेवायचा आहे. आता पुढचा पार्ट आहे, तो आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ काय पार्ट आहे? प्रोटोझोआ. हे साधारण, यांची साईज साधारण असते अप्रॉक्सिमेटली 200 न्यूटन मीटर म्हणतो, मायक्रोमीटर. 200 मायक्रोमीटर, म्हणजेच आपल्या बॅक्टेरियापेक्षा थोडेसे साईजने मोठे. परंतु हे सुद्धा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, साध्या डोळ्यांनी, याला मायक्रोस्कोपच पाहिजे असते. आता प्रोटोझोआ यांची वैशिष्ट्य काय, यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय? तर प्रोटोझोअन्स आर फाउंड इन सॉइल. आता हे प्रोटोझोअन्स जे आहेत, म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत एक प्रकारचे, हे सापडतात, म्हणजे हे जे प्रोटोझोअन्स आहेत, ऑर्गॅनिझम्स, मायक्रोब्स, राईट, हे सॉइल म्हणजे माती, फ्रेश वॉटर किंवा सी वॉटर, आपलं नदीचं किंवा गोड पाणी जे आहे, तलाव, नदी, धरण वगैरेचं पाणी, त्यानंतर सी वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. काही जे प्रोटोझोअन्स असतात, प्रोटोझोअन्स मायक्रोब्स असतात, हे इतर प्राण्यांच्या शरीरात सापडतात, राईट, आणि ते असतात पॅथोजेनिक. आता पॅथोजेनिक म्हणजे काय? ते पॅथोजेन्स आहे म्हणजे त्याला आपण संसर्गजन्य म्हणू, किंवा रोगकारक पण म्हणतात. रोगकारक म्हणजे आजार पसरवणारे, रोगकारक म्हणजे आजार पसरवणारे, पॅथोजेन्स म्हणजे आजार पसरवणारे, राईट. तर आता यातले काही पॅथोजेन्स असतात, हे काय असतात, इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये राहतात. आपल्याही शरीरात, मानवाच्या शरीरात सुद्धा वेगवेगळे बरेचसे प्रोटोझोन्स आहेत, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, आपल्याही शरीरात आहे. प्रत्येक प्राण्याच्या शरीरात ते असतात, राईट. म्हणजे काही पॅथोजेन्स आणि काही पॅथोजेन्स हे जे असतात ते कशात असतात, तर सॉइल मध्ये, फ्रेश वॉटर मध्ये आणि सी वॉटर मध्ये सापडतात. आता हे जे असतात, हे दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल्स. हे युनिसेल्युलर असतात, बट युकॅरियोटिक असतात. युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, की ज्यांच्या सेलमध्ये काही ऑर्गेनेल्स असतात, म्हणजे अंगके असतात, काही अवयव असतात, बरोबर. एक न्यूक्लियस असतं, क्लिअर न्यूक्लियस असतं, त्याला म्हणतात युकॅरियोटिक. सो हे युनिसेल्युलर असून सुद्धा युकॅरियोटिक असतात. त्यानंतर देयर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, organs of locomotion and modes of nutrition among protozoans. आता हे जे प्रोटोझोन्स असतात, बरेच वेगवेगळे प्रोटोझोन्स जे आहेत, यांच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे यांच्या सेल स्ट्रक्चर मध्ये, त्यांचे ऑर्गन्स जे असतात, लोकोमोशन म्हणजे काय, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करण्यासाठी जे त्यांचे जे ऑर्गन्स असतात त्यांच्यामध्ये, आणि त्यांचे न्यूट्रिशन म्हणजे मोड्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, त्यांचं आपलं भरण पोषण करणे, आपलं पोषण करणे, यांच्यामध्ये त्यांचे प्रत्येक प्रोटोझोआ जे असतात याच्यामध्ये खूप मोठे मोठे वेगवेगळे फरक आहेत, बरेचसे फरक आहेत. त्यानंतर दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. यांचंही रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर नवीन प्रोटोझोआला जन्म देणे, नवीन प्राण्याला जन्म देणे, त्याला म्हणतात रिप्रोडक्शन. हा शब्द नीट लक्षात ठेवा. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. हे शब्द लिहून घ्या.
रिप्रोडक्शन इथे लिहितोय रिप्रोडक्शन म्हणजेच यांच्यातील प्रजनन म्हणजेच नवीन प्राण्याला जन्म देणे, नवीन प्राणीची निर्मिती करणे, त्याला म्हणतात प्रजनन. राईट. सो हे जे आहे हे ऑर्गॅनिझम्स काय करतात तर सिंपल सेल डिव्हिजन, त्यांच्या सेलचं विभाजन. सेल जे आहेत त्यांचे सेल म्हणजेच त्यांच्या पेशी, या पेशींच्या विभागाशी आपण पाहिलं की बॅक्टेरिया काय करतात, बॅक्टेरियांचं डिव्हिजन होतं स्वतःच. राईट. पण इथे मात्र काय होतं, सेलचं डिव्हिजन होतं आणि सेल डिवाइड झाली की लगेच नवीन प्राणी तयार झाला. सो याला म्हणतात प्रोटोझोआस. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामोसियम, इथे बघा पॅरामोसियमचं चित्र इथे दिलेलं आहे तुम्हाला. पॅरामोसियम हे अशा पद्धतीने दिसतं, पॅरामोसियम. राईट. आता हे कुठे सापडतात आपल्याला, डेटी वॉटर मध्ये. अमिबा, पॅरामोसियम हे डेटी वॉटर मध्ये सापडतात. त्याच्यानंतर अँटमोबियम इथे दिलेलं आहे बघा, अँटमोबियम. राईट. हिस्टोलिटिका कॉजेस एमेबिएसिस, हा एक आजार आहे. याच्यामुळे काय होतं, एमेबिएसिस हा आजार. ओके. आता कुणाला काही कन्फ्युजन आहे याच्यावरती, कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत, काही डाऊट आहे? हा हो काय सर, आपलं म्हणजे अभ्यास कसा करायचा आहे सर? होमवर्क अभ्यास मी तेच सांगितलं ना, पाठांतर करायचंय. सर पाठांतर म्हणजे करायचं. हे प्रश्न आहेत, मी नोट्स मध्ये हे पाठवणार आहे. त्यांची पुस्तकं तुझ्याकडे आहेत, ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांना तर गरज नाहीये, त्यांनी पुस्तकातून सुद्धा उत्तर पाठ करू शकतात आणि 3 टाइम्स लिहायचे, फोटो काढायचे, पीडीएफ बनवायची, सेंड करायचे. कळलं? आणि ओरल मी घेणार कधी पण. कळालं का? सर म्हणजे आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे ना? हो, कॅरेक्टरिस्टिक हे सगळ्याचे सगळे 4 कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामधले जेवढे आठवले तेवढे सर? नाही, पाठांतर सर्व करायचे. जेवढे आठवले. आता तुम्ही 7th ला नाही येत, आता तुम्ही 6th ला नाही येत, आता तुम्हाला मोठे आन्सर्स पाठ करता आलेच पाहिजे. कारण आता जर सवय नाही लागली तर 9th ला तुम्हाला 1.5 पेज पर्यंत प्रश्नांची उत्तर असतात, 1.5 पेज. त्यावेळी काय कराल मग? त्यामुळे आलेच पाहिजे 4 लिहून कशाला घ्यायचे, तुम्हाला येणार आहे ना, नोट्स मध्ये येईल. तुझ्या पुस्तकात आहे ना, पुस्तक आहे तुझ्याकडे? पुस्तकात आहे. मग ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांच्याकडे ही पुस्तकात आहे, ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांना मी नोट्स मध्ये पाठवणार आहे. एक्सप्लेन प्रोटोझोआ हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न हा, दुसरा प्रश्न आहे, 2 प्रश्न झाले. फाईन. त्यानंतर आता पुढचं, ह्या पॉइंट मध्ये प्रोटोझोआ म्हणजे काय याच्याबद्दल कोणाला काही क्वेरी आहे का? लोकिता, वर्षा, आदित्य, अथर्व, प्रथम. पॅथोजेनिक म्हणजे आजार निर्माण करणारे. हा ठीक आहे सर, समजलं. सो पुढे जाऊया. आता सगळ्यांनी माइक्स ऑफ करा. आता पुढे जाऊया. आजचा लास्ट पॉइंट आहे आपला, पाहूया.